तर नंदुरबारमध्ये प्रियंका गांधींची जाहीर सभा आज होत्या। सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी जमलेली आहे। प्रियंका गांधी धुळ्यात दाखल झाल्यात। 20 एकर परिसरात ही जाहीर सभा होणार आहे। नंदुरबार जिल्हा काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला राहिलाय। बालेकिल्ला ताब्यात घेण्यासाठी प्रियंका गांधी आता स्वतः मैदानात उतरल्या आहेत। थोड्याच वेळात प्रियंका गांधींच्या या सभेला सुरुवात होते। नंदुरबार जिल्हा काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला राहिलाय, पण लोकसभेत इथे भाजप उमेदवाराचा विजय होत आलाय। त्यामुळे हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यातून हिसकावून घेण्यासाठी काँग्रेस आता सज्ज झाली आहे आणि त्यासाठीच प्रियंका गांधी स्वतः आता मैदानात उतरल्या आहेत। नंदुरबारमध्ये प्रियंका गांधी यांची ही जाहीर सभा होते आणि सभेपूर्वीच मोठ्या प्रमाणात गर्दी आता जमलेली आहे। 20 एकर परिसरात ही जाहीर सभा होणार आहे। बालेकिल्ला ताब्यात घेण्यासाठी काँग्रेसच्या रणनीतीचा भाग म्हणून प्रियंका गांधी यांची ही आजची सभा आहे। प्रियंका गांधी आता धुळ्यात दाखल झाल्यात। 20 एकर परिसरात या सगळ्या सभेचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि लोकांचे जथ्थेच्या जथ्थे आता सभास्थळावर दाखल होत आहेत। तर ही दोन दृश्य आहेत, एक सभास्थळावरची आहे आणि दुसरी धुळ्यातली आहे, जिथे चार्टर्ड प्लेननी प्रियंका गांधी या दाखल झाल्यात धुळ्यामध्ये आणि काही वेळातच त्या सभास्थळी पोहोचतील। त्यापूर्वी त्यांची प्रतीक्षा करणारा मोठा जनसमुदाय आपण बघतोय सभास्थळावर। महाविकास आघाडीचे उमेदवार गोवाल पाडवी आहेत तिथले आणि त्यांच्याच प्रचारासाठी प्रियंका गांधी ही सभा घेत आहेत। नंदुरबारमध्ये त्यांची ही सभा होते आहे। स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी प्रियंका गांधी यांचं स्वागत केलेलं आहे। धुळ्यामध्ये प्रियंका गांधी आता दाखल झाल्यात आणि काही वेळातच त्या नंदुरबारमध्ये सभास्थळावर पोहोचतील। पण त्यापूर्वी ही प्रचंड गर्दी आपण बघतोय नंदुरबारमधली प्रियंका गांधींचं भाषण ऐकण्यासाठी जमलेली।